तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा विरोध केला नाहीये। मात्र कॉक्रोच जनता पार्टीला निधी कुठून येतोय याबद्दल शंका उपस्थित केली आहे। शेजारी राष्ट्रातून हा निधी येत तर नाही ना, याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार आशिष देशमुख आहे। भाऊ, आजपासून कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू होत आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची त्यांची मागणी आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही या आंदोलनाकडे, काय वाटतं या पाठीमागे कोणाचा हात असू शकतो? नाही, हातापेक्षा बघा, युवकांचं त्यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचं एक 8-10 दिवसापूर्वी माध्यम हे कॉक्रोच जनता पार्टी ठरलं आहे। नक्कीच नीट सारख्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ असेल, त्यानंतर नीट परीक्षा कॅन्सल झाली असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये काही थोड्या अंशी युवकांमध्ये जर नाराजी असेल तर ती प्रकट त्यानिमित्ताने सोशल मीडियावर केली आहे। पण कोणीतरी येईल, मोठं आंदोलन करेल, परदेशातून येईल आणि नेपाळसारखी परिस्थिती आपल्या देशात होईल, अशी मुळीच परिस्थिती आपल्या देशात होणार नाही। शेवटी मोदीजींच्या नेतृत्वावर ह्या देशातला युवक हा विश्वास ठेवून आहे। या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये, अडचणीतून जर देशाला चांगल्या रस्त्यावर आणि येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करायचा असेल तर नक्कीच युवकांना जर विश्वास कोणावर असेल तर तो मोदीजींवर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे सर्व जे प्रकार आहे हे कुठेतरी परदेशी फंडिंगनी किंवा परदेशातून होत आहेत का, आणि आपल्या भारत देशामध्ये अराजकता माजवायची आहे का, अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नक्कीच येतो। तरी देखील युवकांमध्ये काही अंशी जो असंतोष आहे तो नक्कीच मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चांगल्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही। याची चौकशी व्हायला पाहिजे की फंडिंग कुठून येत आहे म्हणून। नाही, आता त्यांचे जर सोशल मीडियाचे सबस्क्रायबर पाहिले त्याच्यामध्ये बहुतांशी हे परदेशातले, आपल्या नेबरिंग कंट्रीजचे जर असतील तर हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। पाकिस्तानच्या ISI सारख्या संस्था यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात का, असं वाटतं का तुम्हाला? याबद्दल मी काही बोलणार नाही, पण परदेशातून कोणी येणार आहे, परदेशात राहून हे सगळं करतो आहे, त्याचे जुने धागे दोरे कोणातरी एका राजकीय पक्षाची आहे, आणि म्हणून युवकांच्या माध्यमातून अराजकता फैलवावी आणि देशामध्ये असंतोष त्यानिमित्त निर्माण करावा, हे प्रयत्न मुळीच यशस्वी भारतात होणार नाहीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।